नमस्कार. मोना स्टोरी चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला नवरा बायकोची स्टोरी सांगणार आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. काम काय असते तुला घरात? आई, मुलगा व त्याची पत्नी तिघेजण डायनिंग टेबलवर बसून जेवण करत असता. जेवण करता करता मुलगा त्याच्या पत्नीला म्हणतो, वैशाली, तू आज पुन्हा वरण व पोळी बनवून ठेवलीत. कमीत कमी जेवण करण्यात तरी आळस नको करत जाऊ. तुला कामाचं काय असतं? दिवसभर घरातच असतेस. तू काय चांगलं नाही बनवू शकत का? त्यावर वैशाली म्हणाली, आज मी हलवा बनवणार होते, पण ऑर्डर केली, पण आत्तापर्यंत आली नाही. मी तुम्हाला उद्या बनवून देईन. आजच्या दिवशी डाळ पोळी जेवून घ्या. तेवढ्यात स्वयंपाकघरातून कुकरची शिट्टी वाजते आणि वैशाली जेवता जेवता उठून स्वयंपाकघरात जाऊन गॅस बंद करून पुन्हा येऊन जेवण करायला लागते. आलू शिजायला ठेवले होते. संध्याकाळी आलूची भाजी बनवणार आहे. हे ऐकून तिचा नवरा म्हणतो, तुम्ही दोघी सासू सुना मजा करता. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही बरोबर बनवून घेता. तेवढ्यात डोअर बेल वाजते. वैशाली पुन्हा जेवणाच्या टेबलावरून उठते. दार उघडते. दारावर डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन आलेला असतो आणि पुन्हा येऊन डायनिंग टेबलवर जेवण करायला बसते. तेव्हा तिची सासू तिच्या मुलाला म्हणते, तू दार उघडून बघितलं असतंस तर काय बिघडलं? सुखाने तिला जेवण पण करून देत नाहीस. त्यावर तिचा मुलगा म्हणतो, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. या सर्व गोष्टींसाठी माझ्याजवळ वेळ नाही. नितीन जेवण करून ऑफिसची तयारी करण्यासाठी आपल्या खोलीत जातो व खोलीत गेल्यावर त्याच्या पत्नीला आवाज देतो, वैशाली, माझा चष्मा कुठे आहे? मला सापडत नाही. वैशाली पुन्हा जेवता जेवता ताटावरून उठते. तेवढ्यात तिची सासू म्हणते, ताटावरून आता उठू नकोस. आधी जेवण करून घे. तू नंतर त्याला चष्मा दे. वैशाली म्हणते, अहो, कपाटात असेल. थोड्या वेळाने खोलीमधून आवाज येतो, चष्मा मिळाला. डायनिंग टेबलवर सासू सून एकमेकीकडे बघून हसतात. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन आपल्या बेडरूममध्ये एक फाईल शोधत होता. फाईल शोधण्यामध्ये त्याने पूर्ण रूम अस्ताव्यस्त करून टाकली. नितीन बडबड करत होता, का एकही गोष्ट जागेवर मिळत नाही. या घरात वैशाली तेवढ्यात आपल्या खोलीत येते व खोलीची हालत पाहून डोक्यावर हात मारते व नितीनला विचारते, हे काय आहे? नितीन म्हणतो, माझी फाईल कुठे गेली? मी तर 2 दिवसा अगोदर इथेच ठेवली होती. लगेच वैशाली ती फाईल काढून हातात ठेवते. अहो, मला का बरं मागितली नाही तुम्ही? का रूम खराब केली? त्यावर नितीन म्हणाला, तुला दिवसभर काय काम आहे? आता हे सर्व स्वच्छ करून घे. तुम्हाला दिवसभर घरात काही काम नसतं, तो तिला म्हणाला. त्या दोघांचं भांडण आई ऐकत असते. त्याची आई वैशालीला बोलावून सांगते, आपण याला चांगला धडा शिकवू. त्यासाठी दोघी प्लॅन तयार करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन झोपेतून उठल्यावर म्हणतो, वैशाली, चहा दे. त्याला कोणीही आवाज देत नाही. तेव्हा तो पुन्हा जोराने ओरडतो, कुठे गेली ग? तेवढ्यात त्याची आई म्हणते, ती 2-3 दिवसासाठी माहेरी गेली आहे. त्यावर तो खूप रागावतो, मला न सांगता ती कशी काय निघून गेली? आता हे घरातले काम कोण करेल? त्यावर त्याची आई म्हणते, बेटा, 1-2 दिवसाचा तर गोष्ट आहे. मग आई सांगते त्याला, तू आता चहा बनवणार तर माझासुद्धा बनव. त्यानंतर थोड्या वेळाने तो चहा बनवू लागतो. तेव्हा त्याची आई म्हणते, माझ्या चहात थोडी साखर कमी टाक. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे. तो चहा बनवून आईला देतो. आई म्हणते, बेटा, तू ह्याच्यामध्ये वेलची टाकली नाही. माझी सून
खूप चांगला चहा मला बनवून द्यायची. थोड्या वेळाने नितीन आईला म्हणतो, आई आज खाण्यामध्ये राजमा बनवूया का? आई म्हणते, मला पण राजमा खायची खूप इच्छा आहे. त्यावर नितीन म्हणतो, आई तू बनव. त्यावर ती म्हणते, अरे बेटा माझे पाय खूप दुखत आहेत. खूप त्रास होतो मला. आता उभे राहता येत नाही किचनमध्ये. त्यावर नितीन म्हणतो, ठीक आहे मी करतो. नंतर नितीन किचनमध्ये जातो. आता त्याच्या लक्षात येते की त्याची बायको वैशाली रोज किती काम करते. तो कसा तरी कुकर लावतो, वरण भात शिजवतो व पोळी लाटतो. थोड्या वेळात वरण भात पोळी तयार होऊ जाते. त्यावर त्याची आई म्हणते, अरे नितीन तू तर मटर पनीर बनवणार होतास, हे काय बनवून ठेवलंस? रोज रोज हेच वरण भात. त्यावर त्याला त्याची गोष्ट आठवते की तो सुद्धा असाच त्याच्या बायकोला म्हणत असे. आता त्याची चूक त्याच्या लक्षात येत होती. तो दोघं आई व मुलगा जेवण करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन पुन्हा किचनमध्ये जेवण तयार करत असतो. भाजी चिरत असता भाजी चिरता चिरता त्याला बायकोची आठवण येते व त्याला आपली चूक लक्षात येते. आपली बायको किती कष्ट करते, किती काम करते आणि त्या विचारामध्ये तो त्याचे बोट चिरते व रक्त वाहू लागते. तो बेसिनमध्ये बोट धुवायला जातो. तेवढ्यात त्याची बायको धावत येते व त्याला पट्टी बांधते. म्हणजेच त्याची बायको माहेरी गेली नव्हती. सासू-सुनेचा प्लॅन भाग होता आणि त्यामुळे त्याचा जो भ्रम होता तो त्याने दूर केला की घरामध्ये काय काम नसते. नितीनलाही पटले की घरामध्ये भरपूर काम असतं. आपल्या